तर अंजली दमानियांकडे खरातच्या सीडीआर आल्यानं राज्यातलं राजकारण चांगलंच तापलंय। एकनाथ शिंदे यांच्यासह रुपाली चाकणकर आणि काही नेत्यांच्या खरात सोबतच्या झालेल्या संवादाचे डिटेल्स त्यांनी दिलेले। अंजली दमानियांच्या दाव्यानंतर त्यांच्याकडे नेमका सीडीआर आला तरी कुठून असा सवाल विरोधकांनी उपस्थित केला। यावर आता अंजली दमानियांनी उत्तर दिलंय, मी अनधिकृत गोष्टी मागत नाही, माझ्याकडे माहिती आली ती यंत्रणांना पाठवली, खासगी गुप्तहेरांनी सीडीआर दिले, चौकशी करायची आहे तर करा असं दमानिया म्हणाले। तर दमानियांनी सुषमा अंधारेंवरही निशाणा साधलाय। तर सीडीआर देणाऱ्यांची आणि नावं समोर आली यांची चौकशी करा अशी मागणी अंधारेंनी केली। त्यांनी दमानियांच्या टीकेला उत्तर दिलं। 1 तारखेला दुपारी 12च्या आसपास मला एका व्यक्तीचा मेसेज आला, माझ्याकडे अशोक खरातांची काही माहिती आहे, मला ती तुम्हाला द्यायची आहे, म्हणून त्यांनी मला कॉल केला। आता खरातांची माहिती देत आहेत म्हणून मी त्यांचा कॉल ॲक्सेप्ट केला। ॲक्सेप्ट केल्यानंतर त्यांनी मला सांगितलं की मी तुमची नेहमी बघतो, तुमची बोलणी बघतो, तुमचे प्रेस कॉन्फरन्सेस बघतो आणि मला असं वाटतं की माझ्याकडे अशोक खरातांचा सीडीआर आहे, तो मला तुम्हाला द्यायचा आहे। प्रश्न विचारला मी की तुम्ही कोण, तर म्हणे मी प्रायव्हेट डिटेक्टिव्ह आहे आणि त्यांनी मला त्याचं नाव सांगितलं, त्याच्या कंपनीचं नाव सांगितलं। मुळात सीडीआर निघतो का तर अथॉरिटी लेटर शिवाय ट्राय सीडीआर देत नाही, हा पहिला भाग आहे। म्हणजे मग दुसरा भाग काय येतो की मग सीडीआर मिळाले कसे, तर त्यांच्या स्टेटमेंटमध्ये तफावत येते। 2 स्टेटमेंट आहेत, एक मला कुठल्या तरी व्यक्तीने आणून दिले ज्याने गुप्तहेर अशी ओळख सांगितली, आणि दुसऱ्यांदा म्हणतात की मी क्लाउड ॲपमध्ये टाकलं। म्हणजे त्यांच्याच बोलण्यामध्ये ताळमेळ नाही आहे, त्याच त्यांचे स्टेटमेंट पुन्हा पुन्हा बदलत आहेत। पण मी आता त्याच्यावर का फोकस करत नाही आहे, कारण मला लक्षात आलं काल दिवसभरामध्ये की यामुळे मूळ फोकस डायव्हर्ट होतोय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।